हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संविधानाच्या नावाने विरोधक देशाला मूर्ख बनवतात। संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार सुरू। संविधान बदलण्याच्या चर्चांवर मोदींचं प्रत्युत्तर। काँग्रेसच्या काळातील कृषी मंत्री मला शिव्या देणाऱ्यांच्या रांगेत उभे आहेत। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी विरोधकांची अवस्था। मोदींची नजर फिरली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काँग्रेसच्या काळात 80 वेळा संविधान बदलण्यात आलं। संविधान बदलण्याचं पाप आम्ही केलं नाही। संविधान बदलता येत नाही हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। भाजप नेते नितीन गडकरींचं वक्तव्य। मनसेचा महायुतीतला प्रवेश धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला। मनसेनं धनुष्यबाणावर लढावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही होते, तर राज ठाकरे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम होते। सूत्रांची माहिती। मनसेला शिवसेनेवर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून स्पष्ट। किरण सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलं। किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक। भंडाऱ्याकडे जात असताना नाना पटोलेंच्या कारला ट्रकची धडक। पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही, तर मुद्दाम धडक दिल्याचा पटोलेंचा आरोप। पटोलेंची विचारपूस केली। वेगवेगळ्या पक्षात असलो तरी शत्रू नाही। अपघात मोठा आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात घातपाताची परिस्थिती उद्भवणार नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीवरील हल्ल्याची चौकशी करा। पटोलेंसह काँग्रेस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करा। महाराष्ट्र काँग्रेसचं पोलीस महासंचालकांसह निवडणूक आयोगाला पत्र। आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान परिसरामध्ये भीषण अपघात। अपघातात स्वीय सहाय्यक आणि 2 जण जखमी। अपघातावेळी आशिष जयस्वाल गाडीत नसल्याची माहिती। उद्या शरद पवारांची पत्रकार परिषद। पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती। धैर्यशील मोहिते प्रवेश करणार का याकडे लक्ष। सांगलीच्या जागेबाबत मवियातील सर्व नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा। सांगलीतील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात। काँग्रेस नेते विश्वजित कदमांचं आवाहन। शरद पवार गटाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। 15 एप्रिलला शरद पवारांची साताऱ्यात सभा। शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार। सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्याशी बोलतोय। भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल। पत्रकार परिषदेत उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।